नमस्कार, बघूयात आजचा पहिला प्रकार। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 2 वाटी इथे आपल्याला मैदा घ्यायचा आहे। यामध्ये पाव चमचा ओवा घालायचा आहे। ओवा असा हातावरती क्रश करून घालायचा, म्हणजे ओव्याचा फ्लेवर पदार्थामध्ये खूप छान उतरतो। आता चवीप्रमाणे यात मीठ घालून घ्यायचं आहे आणि ज्या वाटीने आपण मैदा मोजून घेतला होता त्याच वाटीने पाव वाटी यात आपल्याला कच्चं तेल घालून घ्यायचं आहे। तेलाऐवजी तूप सुद्धा इथे तुम्ही वापरू शकता, पण तेलामुळे जास्त पदार्थ क्रिस्पी आणि खुसखुशीत बनतो। आता हे तेल आपल्याला मैद्याला चांगलं चोळून घ्यायचंय। लक्षात ठेवा, मैद्याला पूर्ण तेल हे लागलं गेलं पाहिजे। मैद्याला तेल पूर्ण लावून घेतल्यानंतर मैदा हातामध्ये घ्यायचा आणि याची अशी मूठ करून बघायची। अशी मूठ बांधली गेली तर समजायचं मैद्यामध्ये तेलाचं मोहन अगदी परफेक्ट झालेलं आहे। आता या मैद्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचे आणि याचा आपल्याला अगदी घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा, आपण पुरीसाठी पीठ मळून घेतो ना, तर त्यापेक्षाही आपल्याला पीठ हे घट्ट मळून घ्यायचे, कारण इथे आपल्याला क्रिस्पी आणि खुसखुशीत समोसे बनवायचे आहे। पीठ इथे मी अगदी घट्ट मळून घेतलेलं आहे। पिठावरती झाकण ठेवायचे आणि 5 मिनिटांसाठी हे पीठ मुरण्यासाठी ठेवायचे। ते पीठ मुरत आहे तोपर्यंत एक वाटण तयार करून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं, 1 चमचा धणे घालायचे आणि 1 चमचा बडीशोप घालायची। 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि 10 ते 12 इथे मी लसणच्या पाकळ्या घेतलेल्या आहे। यामध्ये अर्धी वाटी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। आता अजिबात थोडंही पाण्याचा वापर न करता याचं आपल्याला असं जाडसर वाटण हे तयार करून घ्यायचं आहे। इथे मी 3 उकळून घेतलेले बटाटे घेतलेले आहे। बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे। बटाटे आता थंड झाल्यावरती हाताने आपल्याला असे चुरून घ्यायचे आहे। बटाटे किसून घेण्यापेक्षा असे थोडेसे जाडसर हाताने चुरून घ्यायचे, म्हणजे भाजी चवीला अगदी छान तयार होते। आता भाजी कशी बनवायची ते बघूया। त्यासाठी कढईमध्ये पोहे खायचे 2 छोटे चमचे तेल घालून घ्यायचं। तेल चांगलं गरम झालं, यामध्ये 1 चमचा मोहरी घातली। मोहरी तडतडल्यानंतर अर्धा चमचा हिंग घालून घेतला। आता यात तयार करून घेतलेलं मिरची, लसूण आणि कोथिंबीरचं वाटण घालायचे। 6 ते 7 कढीपत्त्याची पानं घालायची। अर्धी वाटी बारीक कापून घेतलेली पुदिन्याची पानं घालायची। पुदिन्याच्या पानांमुळेच समोसा अगदी हॉटेल सारखा तयार होतो आणि समोसा मस्त चवीला अप्रतिम लागतो। यामध्ये पोहे खायचे 2 चमचे शेंगदाणे घालून घेतले आणि हे वाटण 1 ते 2 मिनिटं चांगलं परतून घेतलं। आता यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर आणि पाव चमचा गरम मसाला घालून पुन्हा एकदा हे वाटण चांगलं परतून घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला पाव वाटी शिजवून घेतलेले वाटाणे घालायचे आहे। इथे मी पिवळे वाटाणे वापरत आहे, तुम्ही ते हिरवे वाटाणे सुद्धा वापरू शकता। आता मॅश करून घेतलेले हे बटाटे यामध्ये घालून घ्यायचे आहे। चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि भाजी छान आपल्याला मिक्स करून घ्यायची। इथे मी ही भाजी छान मिक्स करून घेतलेली आहे। भाजी बघू शकता मस्त अशी चटपटीत तयार झालेली आहे। आता यावरती झाकण ठेवायचंय आणि भाजीवरती एक वाफ आपल्याला काढून घ्यायची। भाजीवरती छान वाफ आलेली आहे, यावरचं झाकण काढून घेऊया। मस्त अशी चटपटीत बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। इथे आज आपण समोसे बनवत आहोत, तर त्यासाठी इथे आपलं हे बटाट्याच्या भाजीचं स्टफिंग तयार झालेलं आहे। गॅस बंद करायचा आणि भाजी थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची। भाजी तयार होत होती तोपर्यंत इथे आपलं पीठ देखील चांगलं मुरलं गेलेलं आहे। आपल्याला हे पीठ पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटं चांगलं मळून घ्यायचंय। पीठ असं मळून घेतल्यानंतर या पिठाचे छोटे छोटे पेढ्याच्या साईज एवढे आपल्याला गोळे असे हे तयार करून घ्यायचे आहे या पद्धतीने। आता समोसा तयार करण्यासाठी यातील एक गोळा घ्यायचा आहे आणि याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे। आता समोशाची पारी लाटताना याला आपल्याला गोल न लाटता ओव्हल शेपमध्ये लाटून घ्यायचं आहे। समोशाची पारी जर खूप पातळ लाटून घेतली तर समोसे क्रिस्पी आणि खुसखुशीत होत नाही, त्यामुळे ही पारी आपल्याला जशी आपण चपाती लाटून घेतो तर त्याच थिकनेसची लाटून घ्यायची आहे या पद्धतीने। आता ही पारी अशी आतमधून कट करून घ्यायची। पारी हातावरती घ्यायची। या पारीच्या कडेने आपल्याला असं पाणी लावून घ्यायचंय आणि याला असं आपल्याला आतमधून फोल्ड करून घ्यायचंय आणि या ज्या कडा आहे तर या अशा आपल्याला यावरती चिपकवून घ्यायचे। थोडंसं दाबून याला व्यवस्थित प्रेस करून चिटकवून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला असा हा कोन तयार करून घ्यायचा आहे। आता तयार करून घेतलेल्या बटाट्याचं स्टफिंग पूर्णपणे थंड झाल्यावरतीच 2 चमचे आपल्याला या तयार करून घेतलेल्या कोनमध्ये घालून घ्यायचे आणि असं बोटाने याला प्रेस करून घ्यायचे। आता पुन्हा या पारीच्या कडेने आपल्याला पाणी लावून घ्यायचे। आता या पारीला अशी आपल्याला एक छोटीशी प्लेट तयार करून घ्यायची आहे आणि नंतर या ज्या कडा आहे समोशाच्या त्या अशा आपल्याला बोटांनी दाबून प्रेस करून चिटकवून घ्यायच्या आहे या पद्धतीने। बघू शकता इथे आपला मस्त असा हा समोसा तयार झालेला आहे। याच पद्धतीने सगळे समोसे आपल्याला तयार करून घ्यायचे।
इथे मी समोसे तयार करून घेतलेले आहे। आता समोसे फ्राय करण्यासाठी तेल इथे आपल्याला मध्यम टेम्परेचर वरती गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झालं, यामध्ये आपल्याला समोसे घालून घ्यायचे आहे। समोसे घातल्यावरती बघू शकता तेलाचे अगदी छोटे छोटे बबल्स तयार होत आहे। याचा अर्थ तेल इथे आपलं मध्यम टेम्परेचर वरती गरम करून घेतलेलं आहे। आता हे समोसे लो टू मीडियम गॅसच्या फ्लेम वरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। समोसे एका साइडने फ्राय झाल्यावरती समोसे उलटून घ्यायचे आणि दोन्ही साइडने छान क्रिस्पी आणि खुसखुशीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे। इथे आपले समोसे फ्राय झालेले आहे। आता आपण यांना काढून घेऊया। बघू शकता अगदी क्रिस्पी खुसखुशीत समोसे तयार झालेले आहे। जसे नाश्ता सेंटर वरती मिळतात तसेच समोसे तयार झालेले आहे आणि चवीला तर हे समोसे अप्रतिम लागतात। जर तुम्ही हे समोसे एकदा बनवले तर कधीच बाहेरून विकत आणणार नाही, इतके चवीला अप्रतिम लागतात। मस्त क्रिस्पी खुसखुशीत समोसे तयार होतात। या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। हा पदार्थ तयार करण्यासाठी 2 कप आपल्याला रेशनचे तांदूळ घ्यायचे आहे। आता त्याच कपाने आपल्याला 1 कप चण्याची डाळ घ्यायची आहे। आता या डाळ आणि तांदळामध्ये आपण पाणी घालूयात आणि 3 ते 4 वेळेस आपल्याला हे डाळ आणि तांदूळ अशा पद्धतीने वॉश करून घ्यायचे आहे। डाळ तांदूळ वॉश करून झाल्यानंतर भांडं भरून यात पाणी घालायचं, झाकण ठेवून आपल्याला हे डाळ आणि तांदूळ 7 ते 8 तास भिजण्यासाठी ठेवायचे आहे। आता हे डाळ आणि तांदूळ आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहे। डाळ तांदूळ वाटताना हे जे पाणी आहे डाळ तांदळाचं ते फेकून न देता आपल्याला हेच पाणी डाळ तांदूळ बारीक करण्यासाठी वापरायचे। आता हे डाळ तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे, यामध्ये थोडंसं पाणी घालायचे आणि आपल्याला अशा पद्धतीने हे डाळ तांदूळ वाटून घ्यायचे आहेत। डाळ तांदूळ वाटताना जास्त बारीक वाटायचे नाही, थोडंसं यात रेवाळ टेक्स्चर ठेवायचं, इतपत आपल्याला हे बारीक करून घ्यायचे। इथे मी हे सर्व डाळ तांदळाचं मिश्रण छान बारीक करून घेतलेलं आहे। आता यावरती झाकण ठेवून आपल्याला हे मिश्रण 6 ते 7 तास फर्मेंट होण्यासाठी ठेवायचे। 6 ते 7 तासानंतर बघू शकतात पीठ मस्त फर्मेंट झालेलं आहे आणि यामध्ये छान असे बबल्स आलेले आहे। हे पीठ फर्मेंट होण्यासाठी थोडासा कमी किंवा जास्त वेळ सुद्धा लागू शकतो, हवामानावरती डिपेंड असतं। जर तुमच्याकडे खूप गरम होत असेल तर हे पीठ लवकर फर्मेंट होतं आणि जर थंड वातावरण असेल तर पीठ फर्मेंट होण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो। आता यामध्ये अगदी चिमूटभर आपल्याला हळद घालायची, जास्त हळद घालायची नाही। हळद जर जास्त झाली तर ढोकळ्यावरती लाल पॅचेस पडतात। 3 मोठे चमचे यामध्ये आंबट दही घालून घ्यायचे आणि हे सर्व जिन्नस आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचे। इथे मी हे मिश्रण छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये सगळ्यात शेवटी चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि ढोकळा अगदी छान स्पंजी आणि सॉफ्ट तयार व्हावा त्यासाठी 2 चमचे तेल घालून घ्यायचे। तेल आपल्याला कच्चंच वापरायचे आणि हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे। आता तुम्ही या मिश्रणाची थिकनेस बघू शकतात, अशा पद्धतीची आहे। मला हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटतंय त्यामुळे यामध्ये 2 टेबलस्पून मी पाणी घातलं आणि मिक्स करून घेतलं। आता तुम्ही या मिश्रणाची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची ठेवायची आहे। ढोकळा स्टीम करायला ठेवण्याआधी आपल्याला कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे। आता ढोकळा स्टीम करण्यासाठी इथे मी एक ताट घेतलेला आहे, याला आपल्याला तेल लावून ग्रीस करून घ्यायचे। ताटाऐवजी तुम्ही ते कुकरचा डबा सुद्धा वापरू शकतात। इथे आपण पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, पाणी छान गरम झालेलं आहे। आता यावरती आपल्याला हे ताट ठेवून द्यायचे आणि या ढोकळ्याच्या बॅटरमध्ये आपल्याला 1 चमचा लेमन फ्लेवरचा इनो घालायचा आहे। इनो ॲक्टिवेट करण्यासाठी यावरती थोडंसं पाणी घालायचे आणि एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे मिश्रण अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे। इनो घातल्यानंतर वेळ न वाया घालवता आपल्याला हे मिश्रण लगेच स्टीम करण्यासाठी ताटामध्ये ओतून घ्यायचे। आता झाकण ठेवूयात आणि आपल्याला हा ढोकळा 7 ते 8 मिनिटं गॅसच्या अगदी हाय फ्लेमवरती शिजवून घ्यायचा आहे। इथे मी हा ढोकळा 7 ते 8 मिनिटं गॅसच्या हाय फ्लेमवरती शिजवून घेतलेला आहे। आता आपण याला चेक करूयात। तुम्ही बघू शकता टूथपिक अगदी क्लीन आलेली आहे, याचा अर्थ ढोकळा मस्त शिजलेला आहे आणि तुम्ही बघू शकता ढोकळा मस्त टम्म देखील फुगलेला आहे। आता हा ढोकळा हलका आपल्याला थंड करून घ्यायचा आहे, तोपर्यंत फोडणी तयार करून घेऊया। तेल गरम करून घेतलं, यामध्ये 1 चमचा मोहरी, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं आणि 6 ते 7 हिरवी मिरची घातली, मिक्स करून घेतलं। ढोकळा हलका थंड झाल्यानंतर ही तयार करून घेतलेली गरमागरम फोडणी ढोकळ्यावरती घालून घ्यायची आहे। आता आपण हा ढोकळा कट करून घेऊयात। तुम्ही बघू शकता ढोकळा कट करतानाच तुम्हाला अंदाज येत असेल हा ढोकळा अतिशय छान सॉफ्ट तयार झालेला आहे।
मी तुम्हाला ढोकळ्याचं एक पीस काढून दाखवत आहे। तुम्ही बघू शकता ढोकळा अगदी छान जाळीदार, मऊ आणि स्पंजी तयार झालेला आहे आणि चवीला तर हा ढोकळा अतिशय भन्नाट लागतो। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3। सगळ्यात आधी आपल्याला कढईमध्ये 3 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, एक छोटा चमचा तेल घालायचं आहे आणि या पाण्याला आपल्याला एक खडखडून उकळ काढून घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीने। इथे आज आपण हक्का नूडल्स तयार करणार आहोत, त्यासाठी इथे मी नूडल्स घेतलेले आहेत। ह्या नूडल्स आता आपण पाण्यामध्ये घालूयात। नूडल्स आपल्याला 70 to 80% शिजवून घ्यायचे आहेत। जास्त नूडल्स ओव्हर कुक करायचे नाहीत, जर जास्त नूडल्स शिजला तर त्यांचा लद्दा तयार होतो। इथे मी नूडल्स छान शिजवून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने आपल्याला या नूडल्स 70 to 80% शिजवून घ्यायचे आहेत। आता गॅस बंद करूयात आणि याला आपण एका चाळणवरती अशा पद्धतीने काढून घेऊयात। आता या नूडल्स चाळणवरती अशा पद्धतीने पसरवून घ्यायचे आहेत। आता या नूडल्सवरती आपल्याला थंड पाणी घालून घ्यायचं आहे, कारण नूडल्स खूप गरम आहेत आणि त्याची जी कुकिंग प्रोसेस असते तर ती चालूच असते, तर ती बंद होण्यासाठी यावरती थंड पाणी घालून घ्यायचं। असं नूडल्सवरती थंड पाणी घातल्यामुळे नूडल्स ओव्हर कुक होत नाहीत आणि त्यांचा लद्दा तयार होत नाहीत। नूडल्स अगदी छान सुटसुटीत आणि मोकळ्या मोकळ्या तयार होतात। आता इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे। यामध्ये आपल्याला 3 छोटे चमचे तेल घालायचे। तेल गरम झालं, यामध्ये 1 चमचा मोहरी घालूया। मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला लसूण घालून घ्यायचा आहे। इथे मी 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या उभ्या बारीक कापून घेतल्या होत्या, तर त्या घातल्या। हा लसूण आपल्याला हलक्या गुलाबी रंगावरती अशा पद्धतीने छान परतून घ्यायचंय। यामध्ये पाव चमचा हिंग घालूया। आता इथे मी एक मोठ्या साईजचा कांदा घेतला आणि याला अशा पद्धतीने उभा कापून घेतलेला आहे। आता हा कांदा आपल्याला गॅसच्या अगदी हाय फ्लेमवरती 3 ते 4 मिनिटं हलक्या गुलाबी रंगावरती छान परतून घ्यायचंय। हे बघा अशा पद्धतीने। इथे मी 1 वाटी पत्ता कोबी अशा पद्धतीने उभी बारीक कापून घेतलेली आहे आणि आता यामध्ये त्याच पद्धतीने मी कापून घेतलेली शिमला मिरची घालत आहे। आता या भाज्या गॅसच्या अगदी हाय फ्लेमवरती 4 ते 5 मिनिटं आपल्याला परतून घ्यायच्या आहेत। या भाज्या शिजवून घ्यायच्या नाहीत, अशा या भाज्या 4 ते 5 मिनिटं गॅसच्या हाय फ्लेमवरती परतून घेतल्यामुळे भाज्यांचा क्रंचीनेस हक्का नूडल्स मध्ये खूप छान उतरतो आणि या नूडल्स ठेल्यावरती मिळतात तशाच आणि सेम त्याच चवीच्या तयार होतात। आता या भाज्या छान परतून घेतल्यानंतर यामध्ये 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा रेड चिली सॉस आणि 1 चमचा टोमॅटो केचप घालायचे। सॉस जळू नये त्यासाठी यामध्ये आपल्याला 2 छोटे चमचे पाणी घालून घ्यायचे आणि हे सॉस भाज्यांमध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे। आता यामध्ये आपण काही मसाले घालूयात। इथे मी 2 चमचे नूडल्स मसाला घेतलाय, 1 चमचा तिखट घेतलंय आणि पाव चमचा हळदी पावडर घेतली। आता हे सर्व मसाले आपल्याला या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। एक गोष्ट लक्षात ठेवायची, नूडल्स बनवताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि ही सर्व प्रोसेस आपल्याला गॅसच्या हाय फ्लेमवरतीच करायची आहे। आता यामध्ये आपल्याला नूडल्स घालून घ्यायचे आहेत। आता सगळ्यात शेवटी यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचंय। लक्षात ठेवायचं, नूडल्स शिजवताना सुद्धा आपण मीठ घातलं होतं आणि सॉस मध्ये सुद्धा मीठ असतं, त्यामुळे मीठ हे बेतानेच घालायचं। आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत। यावरती झाकण ठेवूयात आणि आपल्याला नूडल्स वरती एक वाफ काढून घ्यायची। हे बघा अशा पद्धतीने तयार झाल्या। इथे आपल्या हक्का नूडल्स ज्या पद्धतीची टेस्ट ठेल्यावरच्या नूडल्स मध्ये येते सेम तशाच पद्धतीची आणि त्याच चवीच्या ह्या हक्का नूडल्स आज आपण घरी तयार केलेले आहे। चवीला अगदी छान तयार होतात। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। सगळ्यात आधी आपण वाटण तयार करून घेऊयात। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 इंच आलं, 3 लसणच्या पाकळ्या, 1 चमचा जिरं, 3 हिरवी मिरची घातली आणि मिक्सरमधून याला अशा पद्धतीने बारीक वाटून घेतलं। आता एका बाउलमध्ये अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घातलं, त्याच वाटीने अर्धी वाटी जाड रवा घालायचा आहे। इथे जाडच रव्याचा वापर करायचा आहे, बारीक रवा अजिबात वापरायचा नाही। 3 चमचे ताजं दही यामध्ये घातलं। सुरुवातीला हे सर्व जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं आहे। पाणी असं थोडं थोडं घालायचं म्हणजे या पिठाच्या गुठळ्या होत नाहीत आणि अगदी छान स्मूथ असं हे बॅटर तयार होतं। आता इथे मी पाणी घालून बॅटर छान तयार करून घेतलेलं आहे। तुम्ही याची थिकनेस बघून घ्या, आपल्याला अशा पद्धतीची ठेवायची आहे। आता या बॅटरवरती झाकण ठेवूयात 5 मिनिटांसाठी आणि हे बॅटर आपण आता भिजण्यासाठी ठेवणार आहोत।
5 मिनिटांनंतर बघू शकतात बॅटर छान भिजलेलं आहे। यामधील जो रवा आहे तो छान मस्त फुललेला आहे। आता यामध्ये तयार करून घेतलेलं आलं लसूण मिरचीचं वाटण घालायचं आहे। पाव चमचा हळदी पावडर घालूयात आणि चवीप्रमाणे मीठ घालूया। याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर घातल्यामुळे या पदार्थाला चव खूप छान येते, त्यामुळे थोडीशी जास्त कोथिंबीर यामध्ये घालायची आणि याला छान मिक्स करून घ्यायचं। इथे आज आपण ज्वारीच्या पिठाची आप्पे तयार करणार आहोत, तर त्यासाठी यामध्ये आपल्याला अर्धा चमचा इनो घालायचा आहे। इनो ऐवजी तुम्ही बेकिंग सोडा सुद्धा इथे वापरू शकता। इनो घातल्यानंतर पटकन याला मिक्स करून घ्यायचं। तुम्ही बघू शकतात इनो घातल्यामुळे हे बॅटर अगदी छान हलकं फुलकं तयार झालेलं आहे। आता वेळ न वाया घालता लगेच आपल्याला आप्पे तयार करायला घ्यायचे। इथे मी आप्पे पात्र छान गरम करून घेतले आणि यामध्ये तेल घालून घेतले। तेल छान गरम झालंय। आता आपल्याला आप्पे मोल्डमध्ये तयार करून घेतलेलं आप्यांचं मिश्रण अशा पद्धतीने फिल करून घ्यायचे। आप्यांचं मिश्रण फिल करताना थोडीशी जागा ठेवायची यामध्ये, कारण हे आप्पे फुलतात। आता झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटांसाठी आप्पे एका साइडने छान भाजून घ्यायचे। 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकतात आप्पे छान मस्त भाजून झाले। याला पलटी करून घ्यायचं। इथे आप्पे मी पलटी करून घेतले आणि आप्पे मस्त एका साइडने क्रिस्पी आणि कुरकुरीत असे भाजून झाले। अशाच पद्धतीने आप्प्यांची दुसरी साइड सुद्धा भाजून घेतली। तयार झाले इथे आपले ज्वारीच्या पिठाचे आप्पे। हे आप्पे चवीला तर अगदी छान लागतात आणि आतून असे स्पंजी आणि सॉफ्ट तयार होतात। प्रकार क्रमांक 5, 1 वाटी पालक घेतलेला आहे। याची आता मी इथे पेस्ट तयार करून घेतलेली आहे। लगेच कुकरमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। तेल छान गरम झालं की यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, आता मसाल्यांमध्ये बघू थोडंसं चक्रीफूल, 2 लवंग, 2 मिरे, 1 वेलची आणि थोडंसं आपल्याला दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे। यामध्ये 3 ते 4 कढीपत्त्याची पानं घालूयात। इथे मी हिरवी मिरची, लसूण आणि आलं याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। ही पेस्ट आपल्याला छान तेलामध्ये 1 ते 2 मिनिटं फ्राय करून घ्यायची आहे। आलं लसूण मिरचीची पेस्ट छान फ्राय झाल्यानंतर यामध्ये 1 मोठ्या साईजचा कट करून घेतलेला कांदा घालायचा आहे। कांदा छान आपल्याला गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतून झाला की यामध्ये 10 ते 12 काजूचे काप, 1 वाटी फ्लॉवर, 1 वाटी हिरवे वाटाणे आपल्याला घालायचे आहे आणि थोडंसं याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। भाज्या छान परतून झाल्यानंतर यामध्ये तयार करून घेतलेली पालकची पेस्ट घालायची आहे। अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळदी पावडर घालूयात आणि ही पालकची पेस्ट 2 मिनिटं आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायची आहे। पालकची पेस्ट छान परतून झाल्यानंतर यामध्ये 1 वाटी वॉश करून घेतलेला तांदूळ घालायचा आहे। आता तांदूळ आपल्याला 1 ते 2 मिनिटं छान या फोडणीमध्ये परतून घ्यायचा आहे। असं केल्यामुळे काय होतं, आपला जो भात आहे तो अगदी छान सुटसुटीत आणि मोकळा शिजतो। तांदूळ छान मी फोडणीमध्ये परतून घेतलेला आहे। आता यामध्ये 1 ग्लास पाणी घालूयात। लगेच मी यामध्ये काही पनीरचे काप घालत आहे। पनीरचे काप शेवटी घालायचे। जर आपण हे पनीरचे काप अगोदर घातले फोडणीमध्ये तर हे पनीरचे जे तुकडे आहेत तर ते मॅश होतात, त्यामुळे असे शेवटी घालायचे आहे। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूयात आणि कोथिंबीर घालायची आहे। मिक्स करून घेऊयात। सगळ्यात शेवटी 1 चमचा तूप घालायचं आहे। तूप घातल्यामुळे भाताला चव खूप छान येते। आता कुकर बंद करूयात आणि कुकरची आपल्याला 1 शिट्टी काढून घ्यायची आहे आणि पालकचा हा पुलाव किंवा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। 1 शिट्टी मी इथे काढून घेतलेली आहे आणि इथे आपला पालकचा पुलाव तयार झालेला आहे। हा पालक पुलाव चवीला अप्रतिम लागतो। नक्की एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 6, बाजरीच्या पिठाचा डोसा तयार करण्यासाठी 1 वाटी बाजरीचं पीठ घेऊयात। यामध्ये पाव चमचा जिरे घालूयात, 1 चमचा तीळ घालायचे आहे। तीळ घातल्यामुळे डोस्याला चव खूप छान येते। 1 चमचा आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घालून घेऊयात। अगदी चिमूटभर आपल्याला हळदी पावडर घालायची आहे। आता चवीप्रमाणे मीठ घालूयात आणि बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे। आता हे सर्व जिन्नस छान मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। जर तुम्ही डायटिंगवरती असाल, वेट लॉस करत असाल तर त्यावेळेस बाजरीच्या पिठाचा डोसा हा अतिशय उत्तम पर्याय आहे।
त्याचसोबत जर डायबिटीज असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हा डोसा अतिशय उत्तम प्रकार ठरतो। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे बाजरीच्या पिठाचा डोसा हा तयार करून घेऊ शकता। आता इथे मी हे बॅटर तयार करून घेतलं आहे। तुम्ही थिकनेस बघून घ्या, बॅटरची डोसेच्या बॅटर सारखी ठेवायची आहे, अगदी परफेक्ट। आता सगळ्यात शेवटी 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे, म्हणजे डोस्याला चव खूप छान येते। इथे मी 1 कप बाजरीचं पीठ वापरलं होतं, तर त्याच वाटीने इथे मला 1.5 वाटी पाणी हे लागलेलं आहे। आता आपण डोसे तयार करून घेऊयात। तवा छान गरम झाला की याला तेल लावून घ्यायचं आहे। आता आपण यावरती 1.5 पडी डोस्याचं बॅटर घालूयात आणि याला छान पसरवून घेऊयात। आता झाकण ठेवून आपल्याला 2 मिनिटे डोस्याची एक साइड मस्त भाजून घ्यायची आहे। इथे 2 मिनिट मी डोस्याची एक बाजू मस्त भाजून घेतलेली आहे। डोस्याच्या वरची बाजू छान अशी कोरडी झाली की समजायचं की डोस्याची एक साइड मस्त भाजून झाली आहे। आता कडेने छान तेल सोडायचं आहे आणि आता आपण डोस्याच्या ज्या कडा आहेत त्या लूज करून घेऊयात आणि डोसा छान पलटी करून घेऊयात। हे पहा, डोसा मस्त छान एका साइडने भाजला गेलेला आहे आणि डोस्याला जाडी पहा काही सुरेख आलेली आहे। दुसरी साइड सुद्धा आपण भाजून घेऊयात। इथे मी डोस्याची दुसरी साइड मस्त भाजून घेतलेली आहे। इथे आपला डोसा दोघी साइडने मस्त भाजून झालेला आहे। आता आपण याला काढून घेऊयात। हा बाजरीच्या पिठाचा डोसा अतिशय पटकन तयार होतो आणि तुम्ही डोस्याला जाडी पहा काही सुरेख आलेली आहे। तुम्ही हा डोसा मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये देऊ शकतात, त्याचसोबत नाश्त्यासाठी सुद्धा तयार करून घेऊ शकतात। चवीला अगदी मस्त लागतो, नक्की एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 7। इथे मी 1 वाटी तांदूळ 2 तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत। आता यातील आपण पाणी काढून घेऊयात आणि हे तांदूळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत। पाणी न घालता याला सुरुवातीला बारीक वाटून घ्यायचं आहे। तर हे बघा, मी याला बारीक वाटून घेतलेलं आहे। आता यामध्ये अर्धी वाटी आपण दही घालणार आहोत। आता आपण हे तांदूळ छान बारीक वाटून घेणार आहोत। यामध्ये पाणी घालायची गरज पडत नाही, कारण दह्यामध्ये ऑलरेडी पाण्याचा अंश असतो, त्यामध्येच हे तांदूळ अगदी व्यवस्थित छान बारीक होतात। तुम्ही बघू शकता छान तांदळाची पेस्ट ही तयार झालेली आहे। आता लगेच यामध्ये आपण काही भाज्या ॲड करून घेऊयात। कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची यामध्ये घालायची आहे। 1 चमचा आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट घालूयात आणि बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे। इथे मी एक छोट्या साईजचा कच्चा बटाटा किसून घेतलेला आहे। किस काळा पडू नये तर त्यासाठी याला पाण्यामध्ये घातलेलं आहे। तर यातील जे पाणी आहे ते पूर्ण आपल्याला पिळून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हा किस यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। असा बटाटा किसून घातल्यामुळे नाश्त्याला चव खूप छान येते। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूयात आणि हे सर्व जिन्नस आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचे आहेत। तर इथे आज आपण तांदळाचा उत्तप्पा तयार करणार आहोत। तर इथे आपलं हे उत्तप्प्याचं बॅटर छान तयार झालेलं आहे। उत्तप्पा तयार करण्यासाठी इथे मी गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे। तवा छान गरम झाला की याला तेल लावून घ्यायचं आहे आणि 1 पडी बॅटर आता आपण उत्तप्प्याच्या तव्यावरती ॲड करून घेऊयात आणि याला छान पसरवून घेऊयात। आता यावरती झाकण ठेवूयात आणि उत्तप्प्याची एक साइड आपल्याला 2 मिनिटं भाजून घ्यायची आहे। इथे 2 मिनिट झालेले आहेत। आता आपण यावरती थोडंसं तेल घालूयात आणि आता उत्तप्पा आपण पलटी करून घेऊयात। तुम्ही बघू शकतात उत्तप्प्याची एक साइड मस्त भाजून झालेली आहे। आता दुसरी साइड सुद्धा आपण छान भाजून घेऊयात। तर इथे उत्तप्प्याची दोघी साइड मस्त भाजून झालेली आहे। तर इथे आपला तांदळाचा पिठाचा उत्तप्पा तयार झालेला आहे। आता आपण याला काढून घेऊयात। हा उत्तप्पा चवीला अप्रतिम लागतो, नक्की एकदा ट्राय करून बघा। जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।